नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी माधुरी स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या माधुरी डेली ब्लॉगमध्ये. कशा आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल, हो की नाही? तर मी पण छान आहे आणि तुम्ही सगळं मस्त आणि मजेत असेल ना, तर मला पण खूप छान वाटतं. खरंच खूप बरं वाटतं, कारण तुम्ही हे सगळे ना माझ्या आयुष्याचा एक भाग आहेत. आपली यूट्यूब फॅमिली म्हणजेच आपलं घर आहे आणि घरा इतकीच तुम्ही सुद्धा सगळे काळजी घेतात, हो की नाही? कमेंट करत राहतात. तर तुमचं हे कमेंट प्रेम बघून ना खूप छान वाटतं मला. असंच प्रेम आणि साथ आयुष्यभर राहू द्या ही स्वामींचरणी आपली प्रार्थना, हो की नाही? चला मग सुरुवात करूया आपल्या ह्या व्हिडिओला. तर ही आहे सोडे आणि ही सोड्याची भाजी लहानपणी माझी मम्मी या पद्धतीने बनवायची आणि मला ना खूप ती भाजी आवडायची. म्हणजे ॲक्च्युली भाकरीसोबत ही सोड्याची भाजी ना, बाजरीच्या भाकरीसोबत भात, कांदा, लिंबू असं सगळं खाल्लं ना, अगदी मटणाला सुद्धा फिकी पडेल अशी त्याचा रस्सा तयार होतो आणि एवढं मला ते आवडायचं ना. तर म्हटलं चला आज मम्मीच्या हातची चव आपण परत आठवूया आणि आपले एक बालपण परत एकदा जगून घेऊया. म्हणून नाही ते मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ते कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर बघा इथे फ्रेश मी सोडे घेतलेले आहेत. आता याचा मसाला काढण्यासाठी नाही ते साहित्य मी जमा करत होते. तर त्यामध्ये मी थोडासा लसूण घेतलेला होता, टोमॅटो आणि थोडंसं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आणि धनंसुद्धा घेतलेलं आहे. धन्यांमुळे ना खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे शक्यतो नॉनव्हेजची भाजी आपण जेव्हा बनवतो ना, सोडे वगैरे मच्छी किंवा मटण चिकन असं काही बनवत असेल ना, तेव्हा त्यामध्ये थोडंसं धने नक्की घालायचं, जेणेकरून आपण ते भाजून घातले ना खूप छान असा त्याचा फ्लेवर तयार होतो आणि तो फ्लेवर मला खूप आवडतो. त्यामुळे ना मी ते दरवेळेस म्हणजे नॉनव्हेज जेव्हा आपण काय बनवत असेल ना किंवा वाटणाच्या भाज्या आपण जे वाटणाच्या शेवग्याच्या शेंगा वाटाण्याची आमटी वगैरे करत राहतो ना, तर त्यांच्यासाठी सर्वांसाठी इथे मी धनं वापरत असते. तर इथे मी 3 छोटे छोटे आकाराचे इथे कांदे घेतलेले होते. फेस वॉश नको नसो, थोडासा दगडाला लावून फेस वॉश आणि साबण फेस वॉश नसतो दगडाला. लावतो थोडा. तर हे जे सोडा आहेत ना, तर ते आपल्याला हलक्या हाताने थोडेसे भाजून घ्यायचे. त्यामुळे जे त्याचा वास असतो ना तो असं निघून जातो. म्हणजे जास्त मशाळ बनतो ना आपण, तसा वास येत नाही. मच्छीचा कसा वास येतो तसा जास्त काही याचा वास येत नाही. त्यामुळे स्वच्छ असं एकदा भाजून घ्यायचं आणि नंतर पाण्याने धुवून घ्यायचं. तर इथे ना साईचं चालू होतं की मम्मी मला अंघोळ करायची आणि मी फेस वॉश सगळ्या बॉडीला लावू का? तर आता लहान मुलांना काय बोलणार, हो की नाही? मुलांच्या अशा करामती तर चालूच असताना माझ्याकडे ना तर एवढ्या प्रमाणात चालू असतात ना, खरंच साईच्या पुढे म्हणजे मी पूर्ण हात टेकते की एवढी सगळी मस्ती दिवसभर करत राहतो ना तो, की त्याला कुठल्याच गोष्टीचा कंटाळा येत नाही. तुमच्याकडे पण असे काही नमुने आहेत का, हो की नाही? जर असतील तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच असतील. तर म्हटलं लाव बाबा, आता तुला जर फेस वॉश लावूनच आंघोळ करायची तर लाव, पण पटकन आवर असं मी बोलले त्याला. आणि म्हटलं चला आता आपल्या कामाला आपण सुरुवात करावा. आता इथे मी ती पलीकडे तर साईडला तुम्ही पाहू शकतात सोडे मी भाजून घेतलेले होते. आता इकडं म्हटलं हे ती स्टीलची कढई आहे आणि स्टीलच्या कढईमध्ये ना लगेच म्हणजे सगळं करपलं जातं वाटण जेव्हा आपण परतायला घेतो तेव्हा. म्हटलं चला आता हे जे आपली जर्मलची कढई आपण वापरतो किंवा एक छोटी ना माझ्याकडे काळी तुम्ही बघितली असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये, एक छोटीशी काळी कढई आहे. ॲक्च्युली ती काळी नव्हती, असताना ती जर्मल म्हणजे आपण ॲल्युमिनियमचीच होते, पण ती एकदम छोटी होती 30 रुपयाची. त्यामुळे ना गॅसवरती पटकन तापायची असं म्हणजे पातळ होती आणि मग त्यावरती मी पटकन असं वाटण वगैरे भाजायचं असेल ना तर ती मला आवडायची म्हणून मी ती अजून वापरते. खरं तर माझी मम्मीसुद्धा मला ओरडत राहते की ती काळी कढई किती दिवस झालं तेच वापरते, टाकून दे आता नको वापरू. पण मला खरंच खूप आवडते ते. कारण काय होतं
पटकन भाजल्या जातं गॅसवर आणि गॅसची सुद्धा बचत होते, हो की नाही. आपल्याला तर थोडीशी बचत करायलाच पाहिजे. आपण गृहिणी म्हटलं की थोड्या थोड्या गोष्टींकडे लक्ष द्यायलाच हवं, हो की नाही. तर इथे मी मसाला भाजण्यासाठी दुसरी कढई घेतलेली होती आणि मग थोडेसे आता इथे घेतलेलं बघा, कांदा कट करून टाकला, थोडंसं लसूण, अद्रक, खोबरं आणि धने आणि थोडीशी डाळ घेतलेली आहे. खरं तर मी फुटाणे वापरत असते, पण माझ्याकडे फुटाणे नव्हते म्हणून मी इथे ना डाळ घेतलेली होती. तर डाळ घेतली तरी चालते, हरभऱ्याची डाळ आपल्याला घ्यायची किंवा बाजरीचं पीठ असेल तर पीठसुद्धा आपण त्यामध्ये भाजून घालू शकतो, जेणेकरून ना आपली भाजी अशी घट्ट होते. शक्यतो नॉनव्हेजमध्ये चिकन वगैरे बनवलं ना तर आमच्या गावाकडे माझी मम्मी घालायची, म्हणजे बाजरीचं पीठ भाजून घालायची. तर तुमच्या इकडे पण अशी पद्धत आहे का, नक्की सांगा. तर बघा इथे मी सगळं परतण्यासाठी ठेवलं होतं. सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो छान मी एकत्र परतून घेत असते, कारण काय होतं, जर आपण खोबरं, धने आणि डाळ जर घातली ना कांदा टोमॅटोमध्ये, तर कांदा टोमॅटो परतायला म्हणजे पूर्ण चांगले मऊ आणि लाल व्हायला ना थोडासा वेळ जातो. मग हे पटकन असं करपलं जातं, त्यामुळे ना ह्यांना मी सेपरेटली भाजून घेत असते. सुरुवातीला तर मी कांदा टोमॅटो एवढंच परतून घेत असते. तर बघू शकतात इथे अशा पद्धतीचे हे ना छान असे सोडे होते. तर इकडं कांदा टोमॅटो ते पटकन मी सगळं लाल भाजून घेतलं आणि आता खोबरे आणि आपले डाळ, शेंगदाणे ते सॉरी धने वगैरे सगळं त्यामध्ये भाजून घ्यायचं होतं. तर आता ते सुद्धा मी भाजण्यासाठी इथे टाकणार आहे. तर सुरुवातीला जे कांदा आणि टोमॅटो भाजून झालेलं होतं आपलं, तर ते इथे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता ते काढून घेतल्यानंतर हे बाकीचं घालून घ्यायचं, म्हणजे पटकन काळं वगैरे होत नाही आणि मसाला करपल्या जात नाही, हो की नाही. म्हणजे कारण आपण ज्यावेळेस बनवतो मसाला त्यावेळेस कांदा आणि टोमॅटो भाजायला जरा वेळ लागतो, हो की नाही. तर हे डाळ वगैरे आपण बनवतो म्हणजे खोबरं ते, तेव्हा इतका वेळ लागत नाही, पटकन काळे होतात. त्यामुळे मग हे एकत्र मी काही भाजून घेत नाही. तर थोडं भाजताना मी वेगवेगळ्या पद्धतीने भाजते, कारण हे वेगळं ते वेगळं असं भाजत असते. तर आता भाजताना थोडंसं तेल घालायचं, म्हणजे पटकन आपलं हे लाल होतं आणि म्हणजे वाससुद्धा खूप छान येतो, खमंग असं ते भाजलं जातं. तर इकडे ना एक एक करून मी सगळं वाटण भाजून घेतलेलं होतं. आता हे स्वच्छ आपल्याला सोडे ना एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर तेलामध्ये भाजायचे. खरं तर ही छोट्याकडं म्हणजे तुम्हाला पाहू शकता तिथे छोट्या ह्याच्या म्हणजे मी तेल काढते ना, त्याला तर आमच्या इकडे कावळा म्हणतात. तर त्या कावळ्यामध्ये मी जे वापरायला तेल काढून घेत असते, जेणेकरून आपलं सगळं तेल जर काढलं तर म्हणजे सांडल्या वगैरे जातं. त्यामुळे थोडं थोडं लागेल तसंच तेल मी इथे काढून घेत असते. तर इथे थोडंसं मी तेल काढून घेतलं, पहिलं तेल माझं संपलं होतं म्हणून. सगळा मसाला ना इथे वाटून घेतला. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सोडेसुद्धा छान असे लाल होईपर्यंत भाजून घेतले. आता आपल्याला फोडणी घालायची आहे. आता फोडणीसाठी नाही ते मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता थोडंसं तेल घालून आपल्याला म्हणजे फोडणी घालायची आहे. आता शक्यतो काय करायचं आपल्याला माहिती आहे का, सुरुवातीला थोडीशी कढई तापली ना लगेच गॅस कमी करून घ्यायचा, कारण जास्त तेल तापलं जातं आणि फुल गॅस असेल ना तर आपला मसाला पटकन जळला जातो, हो की नाही. त्यामुळे ना थोडंसं लगेच गॅस कमी करून टाकायचा, सगळं साहित्य टाकून घ्यायचं. आता सुरुवातीला इथे चिकन सारखंच आपण याचा रस्सा बनवणार आहोत, त्यामुळे ना इथे सुरुवातीला मी जिरे मोहरे वगैरे घातलेलं नाही आहे, कारण त्याची फोडणी आपल्याला द्यायची नसते. जेव्हा पण आपण वाटणाच्या भाज्या करतो ना तेव्हा जिरे मोहरे आपल्याला घालायचं नसतं. तर इथे मी ना लाल आपण जे म्हणतो बेगडी मिरची, तर त्याची पावडर आहे माझ्याकडं, तर ते पावडर इथे मी वापरलेली आहे जास्त लाल होण्यासाठी भाजी. आणि मग थोडासा काळा मसाला, हळद, मीठ असं हे घरगुती आपले बाकीचे मसाले घातलेले आहेत. तर त्या लाल मसाल्यामुळे काय होतं माहिती आहे का, थोडंसं लालपण आपल्या भाजीला येतो आणि शक्यतो आपण जे घरगुती मसाले वापरतो ना तो थोडासा काळा असतो, मग भाजी पटकन असं लाल वगैरे दिसत नाही. त्यामुळे थोडीशी ना मी इथे लाल मिरची वापरत असते, जेणेकरून आपली भाजी लाल दिसेल यासाठी.
जास्त नाही, अगदी थोडंसंच अर्धा चमचा छोटासा इथे वापरलेली होती. तर हे सगळं मी वाटण काढून घेतलं, कढईमध्ये छान अशी फोडणी घालून घेतली आणि मस्त असं आता आपल्याला तेल सुटेपर्यंत हे सगळं वाटूनलेलं जे आहे ते परतून घ्यायचं आहे. आता तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरच ना त्याला तेल सुटतं, कारण आपण काय करतो घाई गडबडीत लगेच त्यामध्ये पाणी वगैरे टाकत राहतो आणि मग त्याला ना छान अशी तरी येत नाही. आता जर तरी तुम्हाला भाजीला आणायची असेल ना, तर त्याला जो पण आपण मसाला परतून घेतो ना त्यावेळेस त्याला पूर्ण असं तेल सुटलं पाहिजे, जे की आपल्याला दिसतं ते तेल असं साईडला बाहेर निघलेलं आणि मसाला पूर्ण परतला जातो. तर त्याच वेळेस आपल्याला यामध्ये मग तेल टाकून घ्यायचं आहे, पाणी टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता तिथे मी छान असं तिथं थोडासा मसाला परतल्यानंतर ना हे सोडेसुद्धा त्यामध्ये घालून घेतले. आता हे पण आपल्याला अगदी 2-3 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते सगळं एकत्रित परतून घ्यायचं आहे. त्यामुळे ना काय होतं तर छान अशी टेस्ट होते. तर इथे साईडला मी जे सोडे टाकलेले होते ना त्यातलं पाणी टाकून घेतलं त्या कढईमध्ये, कारण आपल्याला गरम पाणी यामध्ये वापरायचं आहे. शक्यतो भाज्यांमध्ये थंड पाणी घालायचंच नाही. आपल्या भाज्यांना जर चांगली टेस्ट हवी असेल तर गरमच पाणी भाज्यांना घालायचं, थंड पाणी घालायचंच नाही. तर इथे मी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि म्हटलं थोडंसं पाणी गरम झालं की मग ते पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं. तोपर्यंत इथेही सोडे घालून हा मसाला मी परतण्यासाठी ठेवलेला होता. पण या सगळ्यामध्ये ना मी गॅस थोडासा कमीच केलेला होता, कारण पटकन असं ते स्टीलच्या कढईमध्ये करपलं जातं. त्यामुळे गॅस आपल्याला अगदी स्लोच ठेवायचा आहे. तर बघा इथे मी चेक केला आधी मसाला आपला व्यवस्थित भाजला आहे का, तेल वगैरे सुटले आहे का. मग ते सगळं एकत्रित तेल वगैरे सुटल्यानंतर ना मग आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं असतं. त्यामुळे छान अशी याच्यात कट तयार होतो आणि मस्त आपली लालसर आपली भाजी तयार होते. तर इथे ना छान असा मसाला परतला होता, त्यामुळे इथे गरम झालेलं पाणी मी इथं घालून घेतलं. खूप सुंदर होते. माझी मम्मी या पद्धतीची ही भाजी बनवायची आणि तिची टेस्ट मला ना अजूनही जिभेवरती रेंगाळते. खूप म्हणजे मला ही खरं तर सोड्याची भाजी आवडायची नाही, पण मम्मी ज्या पद्धतीने बनवायची ना त्याचा इतका खमंग वास पूर्ण घरभर म्हणजे सुटायचा ना, की ते वास बघून मला ती खायची इच्छा व्हायची. असं तर मला जास्त काही नॉनव्हेजमध्ये सोडे वगैरे आवडत नाही, म्हणजे मच्छी ते आवडत नाही, बोंबील. तर मी फक्त चिकन आवडीने खाते, बाकी गोष्टी जास्त काही मला आवडत नाही आहेत. तरी पण ही भाजी मी म्हणजे मम्मीच्या हातची चव म्हणून मी खरं खायचे. खूप सुंदर याची भाजी लागायची. मला तर काही सोडे वगैरे जास्त काही आवडत नाही आहेत आणि माझ्या मुलांनाही तसंच होतं. आता शौर्यला तेवढं आवडतं, साईला काही आवडत नाही. तर बघा उकळल्यानंतर खूप सुंदर अशी आपली ही भाजी तयार होते. नंतर थोडीशी मी इथे कोथिंबीर वरून घातली, पुदिनासुद्धा तुम्ही घालू शकता. मस्त अशी आपली इथे भाजी तयार झालेली आहे. आता याला ना शिजण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं, म्हणजे घट्टपणा पण जास्त येतो आणि छान अशी आपली भाजी होते. आता भाकरीसोबत खाण्यासाठी नाही मी ते सोड्याची भाजी जरा पातळच बनवली होती. नाहीतर तुम्ही म्हणताल एवढी पातळ बनवली, दिसायला पण कशी तरी दिसते. पण नाही, भाकरीसोबत छान अशी ही पातळ भाजी म्हणजे खाण्याची टेस्टच वेगळी असते, हो की नाही. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.